हे सगळं गुण काय बसलेस? आज सँडविच बनवायचंय. काय बनवायचंय? सँडविच. हा. तर मी सँडविचसाठी मसाला केलाय. त्याच्यात काकडी घातली, बीट किसून घातला, कांदा बारीक कापून टाकली, अजून टमाटे कापून टाकली, आणि आता हे बटाटे उकडले, हे बटाटे पण बारीक त्याचे कुच करून ह्याच्यात घालते. आणि सगळ्याला वाटणी केलं मी. दोन 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 आपण 6 जण आहे आम्ही. तर 6 जणाला हे 2-2 तर यायला पाहिजे म्हणून हे केले. 2 पाकिट आणलेली ब्रेडची, तर बरोबर सगळ्याला आले तेवढे. आणि मेन सँडविच बनवण्याचं कारण तुम्हाला सांगते. हे आज मला सकाळी ना कामावर दिलेलं हे टोस्टर, काय बोलते त्याला, सँडविचचं ते साच्या, म्हणून हे घाट घातला सगळा एवढा. त्यांनी नाही दिले असते तर एवढं नाही झालं असतं. ते त्यांच्याजवळ ना त्यांनी आणलेले वापरले नव्हते, तर पडून तसंच आहे म्हणून सनी ते बोलले तुला घेऊन जा आणि वापरा बोलले. त्यांच्याजवळ लाईटीवरचं आहे, त्यांनी ते लाईटीवरचंच वापरतात. ते पावतीसुद्धा नाही काढलं त्यांनी, चिठ्ठी आणलं तसंच होतं पडून. मग मला दिले. आज एवढं मी घाट घातला त्याच्यासाठी. आणि या तुम्ही पण सँडविच खायला. आणि त्याला ब्रेडला लावायला चटणी पण केलेली, चटणी लावली बरोबर, बटर पण आहे. आणि हे चीज आहे. चीज पण मी ह्याच्यामध्ये किसून घालते, मिक्स करते आणि तिला ठेवायचं, छान लागतं. आता हे किसून घालते त्याच्यामध्ये. तू कसं झालंय रे? छान झालंय मम्मी, कसं झालंय ग? एकदम मस्त. हे बघा, अजून व्हायचे आहेत. आता मी झाले खायला लागले, पण टेस्ट लय भारी लागले. आम्ही ना बारीक कापून घातले, असं गोल गोल पीस नाही केले, कांदा टमाट्याची, आणि सगळं मिक्स करून केलं त्याच्यामध्ये. छान लागायला लागलं. या सँडविच खायला. लाईक करा, कमेंट करा.